पाटील असतात पाटील, आणि त्या पाटलाला लिकरू होत नसते. माझी भाषा कळते का वाईच्या लोकांना पाहुण्यांना कळते ना? लिकरू होत नसतंय. मग गावात कुणीतरी म्हणतंय ते पूजा घातली की नाही लिकरू होते. आता हे पाटलाला सांगायचं कसं? पाटलीनं आता सांगू को नको, आता पाटलाला सांगायचं म्हणजे अवघडच की. सांगू नको सांगू नको. मग एका दिवशी पाटलीनं रुसल्या. अहो काय झालं? हा लय चेहरा बदललाय तुमचा. काय झालं? काय झालं सांगा. काय झालं? काहीच नाही झालं. अहो काय झालं सांगा की. नाही नाही काहीच नाही झालं. मग एवढा चेहरा कसा पाडला? सांगा सांगा. आता काय सांगायचं? 40-50 वर्ष झालं तर लिकरू नाही. मग आमची शेजारी बाई म्हणली अगं सत्यनारायण घातल्यानंतर लिकरू होते. आणि मग घाला की सत्यनारायण. मग असं कधी सांगायचं? थेट सांगता येत नाही का? तुम्हाला काय कळत नाही का? कळत नाही? गावातली माणसं बोलत नाहीत का? काय गावातली माणसं बोलायची? कसं सांगायचं? बरं ठीक आहे, तुम्ही आता तयारी करा, मी देवबापाला बोलून आणतो. ते गावातलं पोलीस पाटील म्हणजे भारीच की. असं रुबाबशीर एक एक पाऊल टाकत टाकत जोडा वाजवीत वाजवीत पाटील बामणाच्या वाड्यावर. ओ देवा देव बाप्पा उघडा की दरवाजा. देव बाप्पा असं आलं लगेच. दिसणी दरवाजा उघडला. या या पाहुणे या. पाटील बसा 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 बसा. देव बाप्पा अहो वाड्यावर चला वाड्यावर. आता काय पूजा घालायची. मालकीने बोलवलंय. सत्यनारायण घातल्यानंतर म्हणे लेकरू होते मी सांगितलं. आता तुम्ही असं आता चर्चेच करू नका, पटकन उरका. पाटील 5 मिनिटं बसा, पोती आरती सगळे घेऊन मी येते. देवप्पा हो का कशाला 5 मिनिटं लावता तुम्ही? पटकनी निघा, गाव सभा आहे. गावातला पाण्याचा तंटा मिटवतो आणि तोपर्यंत तुम्ही वाड्यावर या. होऊन जातं लगे लवकर. तुम्ही पाटील व्हा पुढे, मी येते मागून. रामकृष्ण हरी पांडुरंगा शिवशंकरा पार्वती पती 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 शिवहरा. आहो पोती कुठे? पोती हा हो दिसली दिसली दिसली. रामकृष्ण हरी पांडुरंगा शिवशंकरा पार्वती पती पती शिवहर गुरुदेव. रामकृष्ण हरी पांडुरंगा. हे दारू लोक पितात आणि काचाच्या हे काचा असे टाकतात रस्त्याने, एकदम गल्लत बेकार. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाठला सा बुंगला वरचा की खालचा? बरोबर आहे बरोबर, वरचा वरचा वरचा. रामकृष्ण हरी पांडुरंगा पांडुरंगा. बाबा 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 पाटलाने एवढा मोठा बुंगला बांधला व. हे कुणून एक दार, ते कुणून एक दार, मागून एक दार, समोरून एक दार. एवढे मोठे दरवाजे बांधले कसे? असो असो. अहो पाटलीना, अहो पाटलीना तुमचे दार उघडा की हो. पाटलीना तुमचं दार उघडा की हो. हे आमचं बामण म्हणजे कर्नाटकातलं बरं का. हे इकडचं आपलं तसं बोलायचं, तिकडचं आमच्यातलं बोलते. अहो पाटलीना तुमचं दार उघडा की हो. ए कुत्रा पाटील हे हो. ए कुत्रा ए कुत्रा कुत्रा. हाड हाड हाड. अरे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. एवढं चाव चाव रे तुझं एवढं दात कशा मोठे रे कुत्रे. हाड आहे असं म्हणून कुत्रं पळून गेलं. आता महाराजाची झाली पंचायत. एवढं मोठं पायाला कुत्रं मच्चा मच्चा चावले. अरे बापरे रामकृष्ण. आवा फाटले ना का को तुम्हाला का कळते भेटते नाही का हो. हे तुमच्या कुत्र चावले काय? हाड हाड. कुत्र पुन्हा पळून गेलं. पाटली ना पटकनी हळद आणि हळद हळद लावा लावा. बस 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 बस. काकू तुम्ही आता तुमच्या पाटला लवकर बोलवून आणा.
मला लवकर पूजा घालायची, लवकर निघून जायचं. लवकर आणा, लवकर आणा. आता एवढी मोठी गावात सभा आणि सभेमध्ये पाटलीनीनं पाटलाला हाक मारायची म्हणजे पंचायतच की. नावीला झाला घरात पूजा घालायची. मग पाटलीने गेल्या वा पाटलाकडं भर सभेत हाक मारायला. पूर्वी तुम्ही असं बसलात की नाही आत्ता, तसं तुम्हाला संधी नव्हती. गावच्या कोपऱ्यात इकडच्या गल्लीत त्या पडवीतून हळूच बघायचं गावात कशीची चर्चा सुरू झाली. पाण्याचा ताप तुम्हाला, चर्चा ह्यांची. त्रास जर तुम्हाला होत असेल तर आवाज तुम्हीच उठवायचा, ह्यांनी नाही उठवायचा, पण चर्चा ह्यांची व्हायची. आता पाटलीन कशी गेली भर सभेत. सगळ्याच्या वरी बसले. माय पाटील काय बोलत्यात, माय मी शिरता मारू मारू. अगं बाया, आहो हा मी हा तिकडंच कसं बघायला लागले. हा मी पाटील काय करू. आहो मी पाटील बोलते. आहो पाटाला भलता राग आला. काय अक्कल बिक्कल आहे का नाही. भर चौकात भर सभेत आणि मला पाटील नवऱ्या म्हणते. अगं काय हाय का नाही. माझी मिशीच कापून करतो, तुला काय कळतं का नाही. बस आता जीवाला त्रास. एवढी मोठी कमवलेली सगळी गेली माझी. काय बोलायचं ते बोल. काय माझं गप गप आता बस. ओम शांती शांती शांती. जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. पाटील आता रागू नका. मला बी कुत्रा छावले आणि तुमची बी मिशी गेल्यासारखं वाटायला लागलंय मला. राहू दे आता. बसा 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 बसा. काकू सगळ्या पूजेचं साहित्य ठेवले ना. 5 खारका, 5 वाट्या, 5 नारळ, 5 हरभरे बी ठेवा. उसळ खायला थोडं बरं वाटते. खारी खोबरं नारळ आणि सफरचंद कुठे गेले. सफरचंद सुद्धा लागते देवाला. चांगलं चांगलं देव खातो. असं उगं भाकरीचं तुकडे बिकडे नका आणू. चांगलं ठेवा. हां मांडा 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 मांडा. सफरचंद खूप महाग वाटतात. चांगले आहेत म्हणून म्हणलं, चांगले आहेत म्हणून म्हणलं. हां ओके. बसा 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 बसा. ओम नमः शिवाय. नारायण नारायण नमस्कृत्यं नरं देवी सरस्वती हो जुम्रे वसुदेव सुतं देवकी कंसचारुणोदरं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुर् ब्रह्मा गुरुर्. पाटीला मांडीवरची मांडी काढा की हो. ए पबली बघते ना, काढा मांडी काढा. माफ करा पाटील. नमस्कार. धर्म संस्कृतीमध्ये विद्वांना नाव घ्यायची परवानगी नाही, कारण त्यांचे मालक पहिलेच वरी गेलेले असतात. आता त्यांचं वरी गेल्यानंतर त्यांचं नाव तरी कसं घ्यायचं. पण लग्नाला जमलेल्या, विशेषतः हळदीला आलेल्या, लग्न झालेल्या पुरी भलत्यात सरबट. भलत्या सरबट. सगळ्यांनी मिळून काय ठरलं, आजीला नाव घ्यायला लावायचं. आता आजीला मालक वर गेले तर नाव कसं घ्यायचं. मग सगळ्या सुना बिन. आता सुना म्हणल्यानंतर काय जास्त गोंधळ झाला. आजी आजी तू नाव घे किंवा आजी तूच नाव घ्यायचं. आजी तूच नाव घ्यायचं. अगं ये पुरी सुरी हो. अगं कुठं आता माझं म्हातारा गेले आणि कुठं नाव घ्या. नाही ग आजी नावच घे. राहू दे माय काय की म्हणा. आणि काय बी होऊ दे माय आजी तूच नाव घे. मग आता नावीलाच म्हणून आजी नाव घ्यायला लागली. कोण कोण आहे की अगं. मला तर आता कोण बी दिसाना बघ. ती तगाऱ्याची सून आली का इकडं नाही. आणि तोडखरांनाची सून आली का इकडं नाही. लगीन झालं नाही होय. पोराचं करा म्हणावं लावते लगीन म्हणजे सुना देखत मला बी नाव घेता येते. जावई आले का जावाई. होय होय आले. काय माय जावाई बोलत नाही तर, हसत नाही तर, गुलू गुलू बोलत नाही तर काय करावं.
आणि ते हे व ती पाटलाची कालीन द्याली का गाणं म्हणत होती ती सभेत अगं बाया 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 असा हात करू करून असा हस्त करू करून तर गाणं म्हणायची कोण आता येत नाही जाऊ दे आता नाव घेते ए पप्पा आले का रे पोराव तुमचे आले का बसले बसले आले आले पप्पा आले आता आता तिकडचे पाहुणे बी त्यांना बी लय आवडतंय तिकडे पश्चिम महाराष्ट्रातलं ते निळू फुले हे ती त्यांच्याच गावातली की माणसं त्यांना नाचायला गाण्याला लयच आवडतंय म्हणून मला बोलू का म्हातारपणी सांगा असं नाव घेणं खरं आहे का नाही ना तुम्ही मी नका घेऊ मी बी घेत नाही लागले नाव घ्यायला देवाच्या देवळात करीत होते आरती कोण काढते रे फोटो मेल्या मूर्त्या अरे म्हाताऱ्या बाईचा कशाला फोटो काढतो देवाच्या देवळात करीत होते आरती इसनाथराव गेलेवर 3 मित्र आले टाळ्या उद्या धन्यवाद 5, 25, 27 वर्षानंतर स्टेज मिळते म्हणजे काय सोडायचं काम आहे का भिषे पाटील आता तुमची बी लई इच्छा होती पण तुम्ही आता अनेक फायनान्शियल डायरेक्टर म्हणल्यानंतर तुम्ही कसं स्टेजवर येणार ती अडचणच आहे ना आम्हाला पद ना बीद कुठं बी स्टेजवर उभा कार्यक्रम सुरूच येस कार्यक्रम सुरू करतो आपण या ठिकाणी